ज्याची देवावर श्रद्धा असते ना त्याचं कुठलंच काम थांबत नाही बघा. साहेब सगळी कामं झाली बघा. मला जरा 1000 रुपये पाहिजेत. कशाला पाहिजेत 1000 रुपये? अहो देवीचं नवरात्र बसलंय ना, तुळजापूरला जाईन म्हणते देवीच्या दर्शनाला. अरे काम करा, काम काम केलं तर पैसे मिळतील. देवीचं दर्शन घेतल्यावर पैसे मिळत नाहीत. तुमच्या डोक्यात ही अंधश्रद्धेचं खूळ घुसलंय, हे कोण काढणार? अहो ही गोष्ट आम्ही अंधश्रद्धा म्हणून करत नाही, श्रद्धा म्हणून करतो. माणसानं कुठं ना कुठं तरी श्रद्धा ठेवावी. इतकं बी नास्तिक असू नये माणसानं. आणि तुम्हाला सांगते साहेब, मंदिरात गेल्यावर समाधान शांतता लाभते ना, ती इतर कुठं बी लाभत नाही बघा. हे बघ, हे तू मला शांतपणा शिकवू नकोस. हा, अरे इंग्रजांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केलं, पण त्यांनी कुठं ते देवधर्म, देवळात जा, दर्शन घे असलं थोतांड कधीच केलं नाही. पण तुमच्यासारखी अडाणी आणि अशिक्षित माणसं आहेत ना, देव धर्म यात्रा जत्रा याच्यामध्ये एवढे अडकलेत, बाप रे बाप. तुमच्या डोक्यातलं खूळ कधी जाणार कोणास ठाऊक. साहेब हे मानायचं का नाही मानायचं हा तुमचा प्रश्न आहे. तुला जायचं आहे ना, तू जा. मला नको शांतपणा शिकू. साहेब ज्याची देवावर श्रद्धा असते ना त्याचं कुठलंच काम थांबत नाही बघा. मी तर जाणार आहे बघा. ती सुधारणार नाही तुम्ही. पुणे श्रद्धा ठेवायची की नाही हा तुमचा प्रश्न आहे. मला शांतपणे शिकवते. हो दादा, माझी गाडी बंद पडली. हो, इथं कुठं जवळ गॅरेज आहे का? हो, हे माळरान आहे, इथं कुठलं गॅरेज? तिकडे हायवेला गॅरेज. प्रथमच मंदिरात आलेला दिसताय तुम्ही. घ्या पाणी घ्या. तुम्हाला कसं काय कळालं मी मंदिरात पहिल्यांदाच आलो होते? अहो तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, मनात चाललेला गोंधळ, किंतु परंतु हे सगळ्यावरून लक्षात येते की तुम्ही मंदिरात प्रथमच आलेला आहात. रस्त्यातच माझी गाडी बंद पडली. बराच वेळ झालं मला तहान लागली होती. इकडे तिकडे कुठं बघितलं पाणीच मिळेना, म्हणून मी इथं कुठं पाणी मिळते का यासाठी मी इथं आलो होतो. अहो तुम्ही तर सदन घरचे दिसता, कुठेही पाणी विकत घेऊ शकला असता. अहो काय चेष्टा करताय पुजारी बुवा. अहो इथं माळांवर पाणी कुठे विकत मिळतं का सांगा. एकतरी तो वाटेत गाडी बंद पडली आहे माझी, गाडी चालू होईना आणि मी
मेकॅनिकला शोधतोय तर माझी गाडी कोण दुरुस्त करते का? अहो, तुम्हाला गाडीच्या मेकॅनिकपेक्षा तुमच्या मनाला, तुमच्या विचाराला योग्य दिशेनं घेऊन जाणाऱ्या मेकॅनिकची गरज आहे. बरं झालं तुम्ही योग्य ठिकाणी आलात. अहो, इथं मंदिरामध्ये सगळ्यांचा ब्रह्मांड नायक बसलेला आहे. तो सगळ्यांना मार्गदर्शन करतो, तो सगळ्यांना योग्य दिशा दाखवतो. इथं आल्यानंतर जी मनाला शांतता भेटते, समाधान मिळतं, ते इतर कुठंही मिळत नाही. घ्या प्रसाद घ्या. माणसानं कुठं ना कुठं तरी श्रद्धा ठेवावी. इतकं बी नास्तिक असू नये. तो सगळ्यांना योग्य दिशा दाखवतो. इथं आल्यानंतर जी मनाला शांतता भेटते, समाधान मिळतं, ते इतर कुठंही मिळत नाही. हॅलो, हा शांताबाई, मी ते 1000 रुपये तुला फोन पे पाठवलेत. कशाला पाठवले म्हणजे? काल तो तुळजापूरच्या देवीच्या दर्शनाला जायचं आहे म्हणून 1000 रुपये मागितले होतेस, त्यासाठी ते पाठवलेत. खरंच शांताबाई, तू मला खूप चांगला धडा शिकवलास बघ. तू माझे डोळे उघडलेस आज. तू आज मला परमार्थ आणि भक्तीचा मार्ग दाखवलास. तुझे खूप खूप आभार, खूप आभार.